सेहत की बात, ये मंच उन डॉक्टर्स के लिए है जो अपनी स्पेशलिटी सामान्य जनता तक पहुंचाना चाहते हैं। हम सभी डॉक्टर मित्रों को आमंत्रित करते हैं कि आइए अब आपकी स्पेशलिटी जिस डिसीज पर आप प्रैक्टिस कर रहे हैं उसकी सटीक जानकारी जन सामान्य तक पहुंचाइए और अपने हॉस्पिटल की सारी सुविधाएं हमारे माध्यम से मरीजों तक पहुंचाएं। अधिक जानकारी के लिए हमें संपर्क करें। नमस्कार, आज आम्ही आलेलो आहे कमलनाईन बजाज। आज आमचा विषय आहे स्त्रीरोग तज्ञ महिलांच्या समस्या। आज आपण डॉक्टर वैद्यश्री देशमुख मॅडम यांच्याशी चर्चा करणार आहोत का महिलांमध्ये ज्या प्रसूती संबंधी प्रश्न असतात, महिलांचे जे डिलिव्हरी संबंधी प्रश्न असतात, यावर आपण व्यवस्थित चर्चा करूया। कारण आज दिवसेंदिवस महिलाचे प्रश्न वाढत चाललेले आहेत आणि क्रिटिकल जास्त प्रॉब्लेम केसेस होत आहे। याकरता यांचं खूप नाव आहे आणि कमलनाईन बजाजमध्ये कन्सल्टंट आहे, स्त्रीरोग तज्ञ म्हणून खूप चांगलं यांचं नाव रुपये आलेलं आहे। आणि त्यांनी एक जटिल शस्त्रक्रिया काल जे महिलांची प्रस्तुती केलेली आहे त्याबद्दल त्यांचं खूप चांगलं अनुभव आलेला आहे। आणि त्या महिलांचा विश्वास 2 वर्षापूर्वी त्यांचे जे पेशंट बजाज हॉस्पिटल विश्वास आणि त्यात या मॅडमकडे आल्यानंतर त्यांना असं वाटलं की आपलं घरच आहे। आज याच्याशी आपण बोलूया। नमस्कार, आरोग्य जागृतीमध्ये आपलं स्वागत आहे। मॅम, आज महिलांमध्ये दिवसेंदिवस प्रसूती संबंधी असो किंवा प्रेग्नन्सी संबंधी असो खूपच प्रश्न वाढत आले, याचं काय कारण असू? सगळ्यात महत्वाचं कारण मला जे वाटतं की जे एज आहे, एज ऑफ गेटिंग मॅरिड, म्हणजे आजकाल मुली ज्या आहेत ना ते लग्नच उशिरा करायला, ठीक आहे, त्याच्यामुळे बेसिकली ऍडव्हान्स्ड एजमुळे सगळे प्रॉब्लेम्स त्याच्याप्रमाणे यायला लागले। पहिली गोष्ट म्हणजे जे आम्ही शिकताना जे अनुभव आम्हाला आले की समजा जस्टेशनल डायबिटीस म्हणा, म्हणजे डायबिटीस म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये होणारा डायबिटीस, प्रेग्नन्सीमध्ये होणारं हायपरटेन्शन, त्याच्यानंतर इन्फर्टिलिटीची समस्या, हे सगळं एज रिलेटेड असतं। त्याच्यामुळे आजकाल आपण बघतो की 30 पर्यंत तर मुली लग्नच करत नाही आणि मग लग्न उशिरा केल्यामुळे आणि त्याच्यानंतरही त्यांचं प्लॅनिंग असतं की लगेच आपल्याला प्रेग्नन्सी नको राहायला म्हणून ते प्लॅनच करतात अराउंड 35व्या वर्षी वगैरे। आणि त्यावेळेस जर सुरू केलेलं असतं तर ऑलरेडी जे कोमॉर्बिडिटी ज्याला आपण म्हणतो, जसं काही डायबिटीस आहे, हायपरटेन्शन आहे, थायरॉइडचे आजार आहेत, बाकी पीसीओडीची समस्या आहे, हे सगळं त्यांना असतं ऑलरेडी। आणि त्याच्यामुळे मग नंतर प्रसूती आणि प्रेग्नन्सी हे सगळं थोडंसं हाय रिस्क मध्ये ते कन्वर्ट होतात। जसं तुम्ही म्हटलं की हाय रिस्क जे समस्या असतात त्या लोकांना माहिती नसतात किंवा जागृत नसतात, पण अशा महिलांना आपण काय संदेश देणार आणि काय सिम्पटम्स आढळतात? बरं, आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे लाईफस्टाईल, जीवनशैली इतकी बदलली आहे आपल्याकडे। म्हणजे पूर्वी कसं, म्हणजे मी बघते आजकाल टीनेजर मुली सुद्धा, म्हणजे माझ्या आता केबिन मध्ये ओपीडी मध्ये येणाऱ्या टीनेजर एव्हरी सेकंड थर्ड गर्ल त्यांना हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, म्हणजे पीसीओडीची समस्या आहे। त्याचं मूळ कारण काय की फिजिकल ऍक्टिव्हिटी काहीच नाही, दुसरं म्हणजे जंक फूड, त्याचं प्रमाण इतकं जास्त आहे, आणि ओबेसिटी परत, आणि प्लस झोप ही खूप महत्वाची असते। मुलं आजकाल झोपतच नाहीत, म्हणजे ते त्यांच्या दृष्टीने ती एक अनावश्यक गोष्ट झालेली आहे। तर म्हणजे इनॲडिक्वेट स्लीप, जे आपल्याला 8 तासाची छान झोप पाहिजे, त्याच्यानंतर फिजिकल एक्सरसाइज काहीच नाही, जंक फूड खूप जास्त असल्यामुळे जी हॉर्मोनची समस्या आहे ती अगदी टीनेजर पासूनच चालू होते। तर सगळ्यात महत्वाचं आपण जीवनशैली सुधारणं आहे, आणि मग आपली जीवनशैली चांगली असेल तर जसं देशमुख मॅडमने खूप चांगलं सांगितलं की आपल्या समस्या जे आपण आपल्या हातानेच तयार करतोय यावर आपण स्वतः नियंत्रण ठेवलं तर समस्या पुढे येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे। स्त्रीरोग तज्ञ म्हणून त्यांनी जे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे यावर त्यांनी आपण पण त्यावर कसं पथ्य पाळायला पाहिजे, त्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे, त्यावर आपण इम्प्लिमेंट कसं करायला पाहिजे, खूप चांगल्या पद्धतीने मॅडम केलेलं आहे। मॅडम, मला सांगा की अनुवंशिक जे असतात गर्भपिशवीचे आजार, म्हणजे गर्भामध्ये काय काय असू शकतात आणि याचे सिम्पटम्स काय दिसतात? अनुवंशिक आजार खूप कमी असतात खरं तर। म्हणजे हे मी म्हटलं ना, हे पीसीओडी
हा जो आजार आहे हॉर्मोनल इम्बॅलन्स आणि त्याच्यामुळे जे होणारे आजार आहेत म्हणजे इन्फर्टिलिटी आहे, पाळी नियमित न येणं आहे आणि त्याला बरोबर असोसिएटेड म्हणजे पीसीओडी ज्यांना आहे त्यांना होणारं डायबेटीसचं प्रमाण, हायपरटेन्शन त्याच्या दुपटीनं तिपटीनं ह्या गोष्टी वाढतात. तर हे फक्त लाईफस्टाईल. अनुवंशिक आजार खूप कमी येतात, ठीक आहे. आणि अनुवंशिक आजारात काही आहेत जसं एंडोमेट्रिओसिस आहे. म्हणजे एंडोमेट्रिओसिस म्हणजे काय आजार असतो की आपल्या गर्भाशयाला नॉर्मली 3 स्तर असतात, ठीक आहे. आतला जो स्तर असतो तो पिरियडमध्ये स्त्रवत राहतो बाहेर, पण काही कारणास्तव त्या आतल्या स्तरातल्या पेशी बाहेर जातात आणि त्याच्यामुळे मग इन्फर्टिलिटी आहे किंवा मग पाळीमध्ये खूप जास्त पोटात दुखणं आहे आणि अशा समस्या ज्या तयार होतात त्याला त्या आजाराला म्हणतात एंडोमेट्रिओसिस. तो बऱ्याचदा अनुवंशिक असतो. जसं आता गर्भावस्था बऱ्याच महिलांना राहत नाहीये, जे प्रॉब्लेम येतात त्यांना, मग ती महिलांना दोष देतात, यावर आपण काय म्हणतो? नाही, आता हे इन्फर्टिलिटीची समस्या जी आहे ही कपलची समस्या आहे. त्याच्यामुळे जेव्हा आम्ही बेसिक तपासण्या सुरू करतो, त्या बेसिक तपासण्यात 3 तपासण्या महत्वाच्या. त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे अंडबीज तयार होते नाही होत, फुटते नाही फुटत हे बघणं म्हणजे ओव्ह्युलेशन स्टडी. दुसरं गर्भनलिकेची तपासणी आणि तिसरं म्हणजे सिमेन अनालिसिस म्हणजे वीर्याची तपासणी. कारण बऱ्याचदा काय होतं की आपण स्त्रियांचीच तपासण्या करत बसतो आणि जी मेल इन्फर्टिलिटीचा फॅक्टर असतो तो आपण निग्लेक्ट करतो. त्या मेल इन्फर्टिलिटी मध्ये पण आजकाल ऍडिक्शन्स हे फॅक्टर खूप वाढलाय. कारण स्मोकिंग आहे, बाकी अल्कोहोल इंटेक आहे, ते आजकाल सोशलाइज व्हायला लागल्या गोष्टी आणि त्याचा इफेक्ट हा सिमेन क्वालिटी क्वांटिटीवर पडतो आणि त्याच्यामुळे ऑब्व्हियसली मेल इन्फर्टिलिटी पण येते. आणि मग आपण फक्त तो फॅक्टर न तपासता दोन्ही व्यवस्थित तपासले तर आपण त्यांना व्यवस्थित गाईड करून ते ट्रीट करू शकतो. म्हणजे फक्त स्त्रियांना जीवनशैली चेंज करायची गरज नाहीये, तर पुरुषांना पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे ते की ऍडिक्शन नसणं, व्यवस्थित एक्सरसाइज करणं, जीवनशैली चांगली नियमितपणे मेंटेन करणं, तर मग त्यांच्यात इन्फर्टिलिटीच्या समस्या येत नाही. मॅडमने खूप चांगलं आपल्याला सल्ला दिलेला आहे आणि महिलांना पण, पुरुषांना पण, फॅमिलीला पण, सर्वात महत्त्वाचं पॅरेंट्स यांचं पण खूप महत्त्वाचं रोल असतं यामध्ये. का आपण आपल्या मुलावरती कोणते संस्कार दिले, त्यांचे काय काळजी घेतो आहे, ते काय करताय यांच्यावर जर आपण जसं म्हटलं की मॅडम सांगितलं स्मोकिंग काही बॅड हॅबिट असेल, पुरुषांना काही बॅड हॅबिट असेल तर हे पण आपल्या गर्भावर फरक पडू शकतो. मॅडमची खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती दिलेली आहे. मॅडम, आता अशामध्ये जर तुम्ही एक पेशंट तुम्ही आता कालच्या प्रेसमध्ये घेतलेला आहे, त्या केस बद्दल आपण काय बोलतो? ही जी कालची केस होती ती जी मुलगी होती तिला विल्सन्स डिसीज नावाचा आजार होता आणि तिला टीबीचा पण आजार होता जो ऍबडॉमिनल, आणि जी आली होती ती लग्न झाल्यानंतर मूल राहत नाही म्हणून इन्फर्टिलिटी म्हणून आली होती. पण आता कसं कारण खूप असू शकतात ना, तर आपल्याला ते कारण मिळालं आणि ते विल्सन डिसीजचा आजार तिचा खूप जास्त वाढला होता आणि तिला लिव्हर ट्रान्सप्लांटची गरज होती. आणि सुदैवाने आपल्याकडे लिव्हर ट्रान्सप्लांट अवेलेबल झालं आणि 2 वर्षापूर्वी लिव्हर ट्रान्सप्लांट तिचं झालं आणि ते सक्सेसफुल झालं. आणि मग त्याच्यानंतर 2 वर्षांनी ती प्रेग्नन्सी प्लॅन करत होती. बरं, आता याच्यात काय असतं की जेव्हा प्रेग्नन्सी वगैरे प्लॅन करतात तर प्लॅन करण्याच्या आधी गायनेकोलॉजिस्टला भेटणं खूप महत्वाचं ठरतं. कारण मग त्याच्यात काय असतं की आम्ही हे जे रिस्क फॅक्टर्स असतात ते आधीच अनालाइज करतो. म्हणजे बेसिक तर असतातच गोष्टी, म्हणजे हायपरटेन्शन आहे का, शुगर, म्हणजे जे बेसिक टेस्ट असतात ज्या आधीच आपण करेक्ट करू शकतो. तर तिचं सगळं आपण अनालाइज केलं आणि जे म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट रिजेक्ट होऊ नये म्हणून जे काही मेडिकेशन चालू असतात, जे डोस, जे त्याला इम्युनोसप्रेसंट ड्रग्स म्हणतात, तर ते आपण चेंज केले की जे पुढे जाऊन बाळाला काही हार्मफुल नसणार. आणि मग ते चेंज केल्यानंतर ती स्पॉन्टेनियसली कन्सिव्ह झाली आणि मग थ्रूआउट प्रेग्नन्सी व्यवस्थित मॉनिटरिंग आणि वगैरे, आणि मग तिचं एक 32व्या ते 31व्या आठवड्यात आपल्याला सिझर करावं लागलं. कारण मग पाणी कमी पडलं होतं, बाळाची वाढ कमी होती आणि मग आपल्याला काही सोनोग्राफी करून डिसिजन्स घ्यावे लागतात. मग तिचं ते डिलिव्हरी केली. पण आता मदर आणि बेबी दोन्ही सुखरूप आहेत. मॅम, म्हणजे खूप क्रिटिकल केस होती, यामध्ये आपल्याला किती प्रयत्न करावा लागले, किती चर्चा करावी लागली, किती मार्गदर्शन घेतलं तुम्ही, आणि जसं ह्या रुग्णाचं
त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपलं माहिती घेतलेली आहे, कन्सल्टंट केलेलं आहे, तरी पण त्यांनी तुमच्यावर विश्वास दाखवला. तर याचं काय नेमकं तुम्ही काय त्यांना समजून सांगितलं आणि या केसबद्दल काय बोलला? नाही, आता याच्यात कसं, आता माझ्यासाठी ही पहिलीच केस होती, कारण जगभरात या फक्त आता हे 1300 केसेस रिपोर्टेड आहेत. ठीक आहे, तर त्याच्यात आम्हाला अशा गोष्टींचा सगळ्या त्या रिपोर्टचा अभ्यास करावा लागतो आणि हे बघावं लागतं की त्यांच्यासाठी रिस्क काय आहेत, की काय कुठल्या कुठल्या स्टेजला कुठला कुठला धोका उद्भवू शकतो आणि तो करेक्ट करण्यासाठी काही मेजर्स घ्यावे लागतात. जसं की म्हणजे बेसिकली न्यूट्रिशनच महत्वाचं असतं आणि प्रत्येक वेळेस आईची मानसिकता ही जपणं, म्हणजे त्यांना आमच्या भाषेत आम्ही टेंडर लव्हिंग केअर म्हणतो, की हे सगळं सुखरूप तू पार पडशील, तिचा स्ट्रेस न वाढवता. कारण स्ट्रेस फॅक्टर असा असतो की जे चांगल्या चांगल्या गोष्टी ह्या बिघडवत असतो. तर प्रत्येक वेळेस तिला तो कॉन्फिडन्स देणं की सगळं व्यवस्थित पार, कारण सक्सेसफुल प्रेग्नन्सीचे फक्त 70 to 80% चान्सेस आहेत याच्यात. आणि बऱ्याचशा केसेस अशा पण झाल्या आहेत की सडनली पोटात गर्भ गेलेला आहे, ज्याला आम्ही आययुडी म्हणतो वगैरे. तर तो स्ट्रेस आमच्याकडे आम्हाला असतोच तो. पण जर पेशंट अगदी नियमितपणे तुमचं येत असेल, रेग्युलर सोनोग्राफीज होत असतील वगैरे, आणि ज्या ज्या आपण इन्स्ट्रक्शन्स पेशंटला देतो की समजा आता नंतर 8व्या महिन्यात वगैरे की बाळाच्या हालचालीकडे लक्ष दे, येते ती जर रेग्युलरली करत असेल तर आपल्याला पण मग सक्सेस मिळतो. मॅडम तुम्ही म्हटले का पेशंटला स्ट्रेस असतो, तसं डॉक्टरांना पण स्ट्रेस असतो ना. तर ह्या केसमध्ये तुमच्या सर्व टीमनी आणि स्पेशली तुमच्या ऍडमिनिस्ट्रेटर जे आहेत त्यांनी जे तुम्हाला सहकार्य मनोबल तुमचं वाढवलं, म्हणून तुम्ही एवढी मोठी डेअरिंग केलेली आहे. आणि रुग्णांना जे तुम्ही काउन्सिलिंग केलं हे सर्वात महत्वाचं आहे. तिला पटलं आणि ती तुमच्यावर विश्वास करून तिला एवढी. बरं, आता याच्यात कसं होतं की ती पुण्याला, म्हणजे काल तुम्ही ऐकलं असेल ती पुण्याला होती, पण मग ते काय डिस्टन्स मध्ये मी तिला म्हटलं की तुला जर इथे प्लॅन करायची असेल माझ्याकडे प्रेग्नन्सी तर तू इथे येऊन राहा, कारण तुला काय इमर्जन्सी जर काही लागलं तर मी अवेलेबल आहे. तर आणि मग ती अगदी म्हणजे 11th आवरला सुद्धा ती फोन केली. आणि कसं असतं कधी कधी पेशंटचे खूप छोटे प्रॉब्लेम्स असतात, जसं की थोडासा फीवर आला, हे आला, पण ह्या केसमध्ये आपण ते नॉर्मल कसं, जर पेशंट लिव्हर ट्रान्सप्लांट झालेले नाहीये तर फीवर ठीक आहे तू डोलो घे वगैरे असं करून आपण म्हणू शकतो. पण त्याच्यात आमच्या डोक्यात वेगळ्याच गोष्टी येतात ना, की हे असेल ते असेल ते असेल, मग ते डिटेल इन्व्हेस्टिगेशन करणं आणि हे करणं, मॅनेज करणं. त्याच्यामुळे पेशंट ही जवळ असणं आणि तिला हॉस्पिटल अवेलेबल असणं इमर्जन्सीमध्ये हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. खूपच चांगलं मॅडम. एवढं मेडिसिन चालू असताना सगळी टीव्ही सांगितलं तुम्ही हे मेडिसिन चालू आहे आणि ट्रान्सप्लांटचे मेडिसिन चालू आणि गर्भामध्ये किती काळजी घ्यावी लागते हे तुम्हाला माहिती आहे, स्त्रीरोग तज्ञ. तर ही प्लॅन तुम्हाला किती असं महत्वाचं वाटलं आणि कसं केलं तुम्ही, मॅनेज कसं केलं? मी 3 महिने आधीच ते सगळे मेडिकेशन चेंज केले, की काही मेडिकेशन असे असतात की ज्यांनी मुलाच्या व्यंग येऊ शकतात काही. तर आजकाल आता नवीन काही सेवन मेडिकेशन्स आलेले आहेत जे सुरक्षित असतात, ते चेंज करूनच मग तिला आम्ही सल्ला दिला की आता तू प्लॅन करू शकते म्हणून. आणि बाकी जे असतात म्हणजे फोलिक ऍसिडची ट्रीटमेंट आहे, हे आहे, ते आपण आधीपासूनच सुरू करतो त्यांना. आणि थ्रू आउट प्रेग्नन्सी पण, म्हणजे जे आपण प्रेग्नन्सी म्हणजे इट इज नॉट अ डिसीज ना शेवटी, म्हणजे फिजिओलॉजीच आहे. तर ती फिजिओलॉजी पॅथॉलॉजी होऊ नये म्हणून आपण मॉनिटर करणं महत्वाचं आहे. आणि जसं आमचं रुटीन ज्या असतात गोष्टी की चेकअप असतात, की समजा आता 3ऱ्या महिन्यात एक एनटी स्कॅन असतो, 5व्या महिन्यात एक व्यंग स्कॅन असतो, हे सगळ्या गोष्टी मग रेग्युलरली मॉनिटर करत गेल्या ना की मग आपल्याला पण लक्षात येतं. आणि युजली कसं आता ह्या पेशंटमध्ये जवळजवळ 27व्या आठवड्यातच आम्हाला कळलं होतं की बेबीची ग्रोथ थोडीशी कमी पडतीये. मग अजून तिचं न्यूट्रिशनकडे लक्ष देणं, तिला अजून रेस्ट घ्यायला लावणं आणि व्यवस्थित रेग्युलरली आठवड्याला सोनोग्राफी वगैरे करून मॉनिटर करणं. आणि मग जेव्हा आम्हाला प्लॅन करायचं, जेव्हा मला वाटलं की हिला कदाचित लवकर सीझर करायची आवश्यकता पडू शकेल, मग आम्ही काही इंजेक्शन्स असे देतो की जेणेकरून बाळाचे फुफ्फुसाची वाढ, मॅच्युरिटी होते, लंग मॅच्युरिटी, ते आम्ही आधीच दिले होते इंजेक्शन. तर ते सगळं केल्यानंतर मग आपल्याला थोडंसं बेबीचं प्रोग्नोसिस चांगलं मिळतं. महिलांच्या ज्या समस्या वाढत चाललेल्या दिवसांदिवस, यासाठी आपल्या ऍडव्हान्स म्हणजे कमलनाईन बजाज हॉस्पिटलमध्ये ऍडव्हान्स महिलांसाठी काय काय उपचार आहे आणि काय काय ट्रीटमेंट आहे? बरं, आता हे झालं फक्त प्रसूती वगैरे बरोबर बोलत होतो. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅन्सरचं प्रमाण इतकं वाढलंय. त्याच्यात सर्वायकल कॅन्सर आहे, त्याच्यानंतर ब्रेस्ट कॅन्सर आहे. ह्या गोष्टी आता ना म्हणजे भारतातच नाही जगभरातच त्याचं खूप प्रमाण वाढलं आहे. तर आमच्याकडे कमलनाईन बजाज हॉस्पिटलमध्ये एक ब्रेस्ट कॅन्सर सपोर्ट ग्रुप म्हणून,
ठीक आहे. त्या सपोर्ट ग्रुपची दर महिन्याला मीटिंग होते आणि त्याच्यात बेसिकली सगळे पेशंटचे नातेवाईक आम्ही बोलवतो आणि कसं ट्रीटमेंट तर सगळे देतच राहतात, पण त्यांना त्यांची मानसिकता त्या दृष्टीने व्यवस्थित ठरवणं, कारण त्यांनी जर बघितलं की हा ट्रीटमेंट घेऊन पूर्णपणे बरा झालेला आहे पेशंट, त्याचे काही सल्ले घेतले तर त्यांची मानसिकता आपोआपच ते होते. तर तसा एक ग्रुप आहे आणि दर महिन्याला त्याची मीटिंग होत राहते. आणि बाकी मॅमोग्राफी आपल्याकडे खूप ऍडव्हान्स्ड आहे, जे की ब्रेस्ट कॅन्सर आपण डिटेक्ट करू शकतो. आणि रेग्युलर पॅप्समियर वगैरे तर आपण स्टडीज आहेत. आणि आपल्याकडे युजली महिलांच्या हेल्थसाठी हे एक हेल्थ पॅकेज वेगळं आहे. त्याच्यात सबसिडाइज्ड रेटमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. म्हणजे त्याच्यात गायनेक कन्सल्टेशन, फिजिशियन कन्सल्टेशन, मॅमोग्राफी आणि पॅप्समियर ह्या सगळ्या एकत्रितपणे तपासण्या आहेत. आणि मला हे अजून गोष्ट सांगावीशी वाटते की एक HPV वॅक्सिन म्हणून वॅक्सिन आहे, ते सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून अवेलेबल आहे, दिलं जातं. तर त्याचं अवेअरनेस आता वाढलं आहे, पण अजून तरी ते सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. तर ते सगळ्यांनी आपापल्या मुलींना द्यावं, कारण हे वॅक्सिन जे असतं ते टीनेजर मुलींमध्ये आम्ही देतो 9 ते 14 वर्षामध्ये. त्याचे 3 डोसेस असतात आणि आयडियली म्हणजे सेक्शुअल ऍक्टिव्हिटी सुरू व्हायच्या आधी 3 डोसेस झाले पाहिजे. आणि हा कॅन्सर आपण 100% प्रिव्हेंट करू शकतो, गर्भाशयाचा मुखद्वाराचा कॅन्सर. तर ते वॅक्सिन सगळीकडे अवेलेबल असतं, पण फक्त आपल्याला त्या गोष्टीची माहिती नाही म्हणून आपण देतो. तर तेही सगळ्यांनी त्याचा विचार करून ते द्यायला पाहिजे. ह्या होत्या आपल्या देशमुख मॅडम यांनी स्त्रीरोग तज्ञ या नात्याने तर खूप चांगलं मार्गदर्शन केलेलंच आहे आपल्याला. त्याचबरोबर त्यांनी समाजाचं काहीतरी देणं म्हणून एक सामाजिक संदेश पण दिलेला आहे. सर्व पालक आणि पालकांना जे त्यांनी मेसेज दिलेला आहे की आपल्या मुलांना वेळेवर वॅक्सिन करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे आपण प्रेग्नन्सी प्लॅन करत आहोत ते स्त्रीरोग तज्ञाच्या सल्ल्यानेच करायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. त्याचं कारण हे काय, आपण जर आपल्या मनाने जर प्लॅन केला मग पुढे आपल्याला काही प्रॉब्लेम्स येतात, मग स्त्रीरोग तज्ञ पण त्यावर तुम्हाला काही उपचार देऊ शकत नाही. सध्याला इन्फर्टिलिटी जे वाढत चाललेलं आहे याचं कारण एकच एक आहे, व्यसन. यापासून आपण हे दूर राहायला पाहिजे. आणि मॅडमनी खूप चांगलं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, यावर आपण नक्कीच पालन करूया. आणि आरोग्य जागृती आपल्या दारी न राही कोणी उपचारावे, हाच आमचा ध्यास असून आपण आपल्याला पोट दुखत असेल, मी मागे पण बोललो, जर तुम्हाला स्त्रीरोग तज्ञाच्या काही समस्या असेल तर स्त्रीरोग तज्ञाकडेच जायला आवश्यक आहे. जर तुमचं पोट दुखत असेल तर पोट विकार तज्ञाकडे जायला पाहिजे. मेंदूविकार तज्ञ, जर तुमच्या ब्रेनला काही त्रास असेल तर मेंदूविकार तज्ञाकडेच दाखवलं पाहिजे. त्याचं कारण हे का, त्या डॉक्टरना, त्या तज्ञांना त्या आजारापर्यंत जाऊन आपण त्यापासून सुटका घेऊ शकतो. नाहीतर आपण काय, ते वाढल्यानंतर ते डॉक्टर पण हतबल होतात आणि मग आपल्याला पेशंटला त्रास सहन करावा लागतो, पैसा पण वाया जातो आणि त्रास पण सहन करावा लागतो. असे भव्य रुग्णालय आपल्या शहरामध्ये आहे. आता मुंबई, पुणे इकडे जाण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे विविध स्पेशालिटी तज्ञ इथं अवेलेबल आहे. आणि कमल नाईन बजाज या रुग्णालयाचं एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक त्यांचं स्टेज वाढत चाललेलं आहे. आमचं एकच म्हणणं आहे, कोणताही आजार असो आपण स्पेशल तज्ञाकडे जायला पाहिजे आणि तज्ञाकडे मार्गदर्शन केलं पाहिजे. त्याबरोबर आपण आपल्या बाजूला आसपासला जर आपल्याला रुग्ण आढळला, तो जातोय कोणाकडे, तो करतोय काय, त्याला त्रास काय, एक सामाजिक दायित्व म्हणून आपण पुढे येऊन त्याला सजेशन करायला पाहिजे. का मॅम असं होतंय की बऱ्याच ठिकाणी रुग्ण आपल्या बाजूला असतो आणि बाजून जातो, त्याला माहित नाही रुग्णाचा कोणता उपचार होतो. तर अशा रुग्णांना पण आपण सहकार्य करून समाजाला एक महत्वाचा एक उद्देश आहे, जनजागृती करणं आवश्यक आहे. धन्यवाद. आपण आमचं YouTube चॅनल बघत आहात आणि ह्या रुग्णालयाच्या बद्दल आपण आणि स्पेशली स्त्रीरोग तज्ञाची जी माहिती दिलेली त्यावर आपण पालन करावे. आणि स्त्रीरोग तज्ञासंदर्भात कोणताही प्रश्न असेल तर आपण इथं स्त्रीरोग तज्ञ विभाग, मोठा विभाग आहे, देशमुख मॅडम आहे इथे, अशा ह्यांच्या ग्रुपमध्ये येऊन तुम्ही भेट देऊ शकता, माहिती घेऊ शकता. धन्यवाद मॅडम, आपण आम्हाला खूप वेळ दिला. आणि तुम्हाला जर आमचं चॅनल आवडलं असेल, आमची माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, कारण या माध्यमातून आम्ही प्रत्येक तज्ञाचं माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. धन्यवाद. आरोग्य जागृती.